आता पुढच्या पदार्थाकडे जाऊया. पुढचे काय पदार्थ आपले? घेवड्याची शाक आहे, मेथीचे मुटके घालून. हा गुजराती पदार्थ आहे. हा तुम्ही कुठे शिकलात? मैत्रिणींकडे. बर. पण मला एक सांगा, पण मैत्रिणी मिळून बऱ्याच काय काही तुम्ही नवीन रेसिपीज केल्या असतील. हो हो, मी नेपाळी शिकले, बंगाली शिकले, साऊथ इंडियन शिकले, कारण सगळ्या मैत्रिणी अशाच. बर, म्हणजे सर्व धर्मीय तुमचं दिसतंय ग्रुप. ओके, साहित्य सांगता मला काय काय याचं? हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे. हा उकडलेला घेवडा आहे, तो प्रेशर पॅन मधनं उकडून घ्यावा. नंतर मीठ घालून उकडावा. नंतर हे चण्याचं पीठ आहे. हा फोडणीसाठी ओवा आहे. हा ओला नारळ आहे. ही मेथी आहे, जिरा आहे, मिरचीचे तुकडे आहेत. नंतर हा तिळकुट साधारणपणे ब्राह्मणी घरामध्ये असतो. हा नंतर मोहरी आहे, साखर आहे, खडा हिंग आहे, लिंबू आहे, सोडा, हळद, तिखट, मालवणी मसाला आणि मीठ. बरं, मला सांगा ह्याच्यात तुम्ही काय काय केलं? मी फक्त मीठ घालून 2 शिट्या केल्या. बरं, आणि बटाटा सुद्धा आपण? बटाटा आणि साला सकटच घ्यायचा, कारण त्याच्यामध्येच आपल्याला जीवनसत्व मिळतं. सत्व सालामध्ये असतं, त्यामुळे हे साल आणि ते साल. ओके ओके. आणि ही आपलं तिळकुट नॉर्मल जे तिळ, खोबरं, चिंच असं घातलेलं ते तिळकुट. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला आधी सांगता का? मेथी घाला. मेथी सगळे घालू. हो. ओके. त्याच्यानंतर आता आपण काय करतो? हे आधी मुटके करून घेतो. नंतर मग गव्हाचं पीठ घाला. किती घालू? सगळं घाला. बरं. नंतर चण्याचं पीठ घाला. सगळं? हो. नंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट, हळद, तिळकुट घाला. तिळकुट, मीठ, साखर, तिळकुट घाला. आणखी मीठ, पुरे साखर. मालवणी मसाला नको ना? नाही, आता नाही. आणि जिरं घाला. दाताखाली जिरं आलं की तो मटका चांगला लागतो. त्याचं प्रमाण थोडं जास्त राहील. जास्त. ओके. आणि थोडी साखर जास्त घाला. त्याने काय होतं की वास सुटतो मुटक्यांना. आणि आता नंतर नाही, ते फोडणीच आहे. त्या सोडा घाला. खायचा सोडा. आणि किती घालू बघा? हा, बस. आणि चमच्याने कडक तेल घाला. हे आम्ही ऑलरेडी तापत ठेवलेले तेल. किती ते बघा? किती? 1 चमचा? 2 चमचे घाला. ओके. आता हे काय तुम्ही कालवणार? मी पाण्याने कालवणार. पाणी देऊ? हा. गरम असेल ना तेल? थोडस तेल घाला हात सोडवायला. हे साधं तेल का गरम तेल? नाही, हे कुठचंही चालेल. हात सोडवण्याकरता हवं. हात भाजेल ना गरम तेल? काही नाही, सवय. आपल्याकडे जर हिरवी मेथी नसेल ना तर कसुरी मेथी वापरली तरी चालतं. अच्छा, बर. त्याने पण सुंदर सुंदर होतात ते मुटके. किंचित पाणी द्या, किंचित. बरे. आता थोडा लिंबू पिळा याच्यावर. ओके. मीडियम आकाराचे साधारण पाहिजे. हो. मोठ्या प्रमाणात जर उंदिओ करायचा असेल ना तर मोठे मोठे करायचे, पण या बाजूला छोटेसे. म्हणजे हे उंदिओ आणि ह्याच्या मधला प्रकार दिसतोय. म्हणून खूपशी लोकांना वांग खात नाही. अशा वेळेला मग कंद आणि वांग काही लोकांना आवडत नाही. बस बस बस. आम्ही आता हे व्यवस्थित तळून घेतो. मुटके असे छान खरपूस छान वास यायला लागलेले मुटक्यांचा. आता काय करायचं काकू? आता पहिल्यांदा फोडणीला मिरची घालायची. मिरची घालायची? बरं. तापलं का तेल ते? हा, तापले.
तापले तापले अशाच अख्ख्या घालू सगळ्या घाला. त्याच्यानंतर हिंग आणि मोहरी. बरं थोडं मागे व्हा ते उरलं तर. मिरच्यांची हे एक वैशिष्ट्य आहे ते बघा हळूहळू हळूहळू पेटतं ते. ओवा टाका. आता काय हिंग टाकू? हा हिंग टाका बस. ओवा टाका आणि मोहरी टाका. आता ते घेवडा फोडणीला घालायचं. मीठ तिखट हळद वगैरे ते नंतर घालायचं सगळ्यात शेवटी का? या वस्तू नेहमी लोखंडी तव्यातच कराव्या. बरं आयर्न मिळतं प्लस त्याची खुमारी वेगळी आहे. मी बहुसंख्य भाज्या सगळ्या लोखंडी ह्याच्यातच करते. हो ना. म्हणजे जळणाची बचत होते, वेळेची बचत होते आणि काटकसरीत पण होतं आणि खमंग पण होतं. आता याच्यात हळद, तिखट, मालवणी मसाला, साखर आणि नारळ. बरं थोडंसं तिखट करतो. बरं काय शेवटी मलाच खायची आहे ना. नारळ आणि साखर घालू. नारळ आणि तेलाची तरी भाजी आहे. साखर, नारळ आणि तेल हे महत्वाचं आहे. हो आणि सगळ्यात शेवटी मीठ. थोडंच घाला कारण उकडायला घातलंय बरं. तरी घाला थोडं. बरं आणि मुटके टाका आता. म्हणजे होता याचं थोडस लिंबू पिळा. आपली भाजी झाली ना. हो वा 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 अप्रतिम वास येते भाजीचा. भाजी झालेली आहे. तुमचं लिहून झालं की नाही? साहित्यातील कृती लिहून घ्या पटकन. साहित्य आणि कृती. घेवडा आणि मेथी मुटक्यांची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, उकडलेला घेवडा आणि बटाटा, मेथी, बेसन, लिंबाचा रस, ओलं खोबरं, जिरं, मिरची, तिळकूट, मोहरी, ओवा, साखर, खायचा सोडा, हळद, तिखट, मालवणी मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मेथी घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, हळद, तिळकूट, मीठ, साखर, जिरं, खायचा सोडा, मोहन पाणी आणि लिंबाचा रस घालून पीठ भिजवून घ्यावं. ह्या पिठाचे मुटके करून ते खरपूस तळून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरच्या, हिंग, ओवा आणि मोहरीची फोडणी करावी. त्यामध्ये उकडलेला घेवडा आणि बटाट्याचे तुकडे घालावेत. मिश्रण परतून झाल्यावर तिखट, त्यात हळद, मालवणी मसाला, ओलं खोबरं, साखर, मेथीचे मुटके आणि लिंबाचा रस घालून एक वाफ काढावी आणि गरमागरम भाजी सर्व्ह करावी.